स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आपलं मिशन एकच, सेंद्रिय शेती, तीही घरातील टाकाऊ वस्तूंमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डबल माहिती घेणार आहोत। घरातीलच टाकाऊ वस्तूंचा वापर करून ह्या कुंड्या कशा भरायच्या। पहिली गोष्ट टाकाऊ म्हणजे घरातील कचरा, आणि दुसऱ्या टाकाऊ वस्तू म्हणजे रिकामे तेलाचे ड्रम, कलरच्या बादल्या, आणि आपण अजून घरात ज्या छोट्या मोठ्या वस्तू आणतो त्याचे रिकामे झालेले डबे, यामध्ये सुद्धा आपण शोची झाडं लावू शकतो। ही झाली टाकाऊपासून टिकाऊ एक माहिती। आता दुसरी माहिती म्हणजेच याच वस्तूंचा वापर करून आपण आता झाडं लावायची आहेत। आता ही कुंडी कशी भरायची ते पाहणार आहोत। आता सुरुवातीला कोणतंही झाड लावायचं असेल तर त्या कुंडीच्या तळाशी पाण्याचा योग्य निचरा होईल अशी होल करून घ्यायची। त्या होलावरती नारळाच्या शेंड्या पिंजून घालायच्या। शेंड्या नसतील नारळाच्या तर विटांचे तुकडे नाहीतर छोटे दगड ठेवायचे। यावरती आता माझ्याकडे हा झाडांचा पाला पाचोळा होता, तुमच्याकडे नसेल तर घरातील किचन वेस्ट टाकू शकता। आता हा कचरा 8 ते 15 दिवसानं खाली जाणार आहे, त्यासाठी शक्य होईल तेवढा दाबून दाबून भरायचा। एक कचऱ्याची लेअर झाली की एक मातीची लेअर टाकायची आणि तो कचरा पूर्ण दाबून भरायचा। अशा पद्धतीने 1-2 लेअर कचरा आणि मातीच्या झालेल्या आहेत। यावरती आता थोडं माझ्याकडे किचन वेस्ट पण होतं, तर यामध्ये काय काय घेतले ते पहा। फळांच्या भाजीच्या साली, चहा पावडर धुवून घेतले, कांद्याची टरपालं, हा कचरा वापरायचा आहे। कुंडीचा आकार बघून आपण यामध्ये झाड लावायचं, कारण जसजसं झाड मोठं होत असतं तसतसं त्यांच्या मुळांना हालचाल करायला जागा लागते कुंडीत। आता रोपं लावली आणि यामध्ये माती भरताना कुंड्यांच्या काठोकाठ माती भरायची नाही, वरतून 1 ते 2 इंच रिकामी ठेवायची कुंडी। अशाच पद्धतीने पालेभाज्या, फळभाज्या यासाठी कुंड्या भरायच्या आहेत। तर बागकाम ही एक कला आहे आणि या बागकामाला खर्चही तेवढाच येतो। सुरुवातीला महागड्या कुंड्या आणि रोपं आणण्यापेक्षा घरातीलच टाकाऊ वस्तूंचा वापर करायचा। नर्सरीत एकदा गेल्यावर समजतं की ही रोपं आणि कुंड्या घेताना त्या किती महाग असतात, आणि नंतर आपल्याला ही रोपं लावताना काहीतरी चुकी होते कुंड्या भरताना आणि ही रोपं दगावतात, आणि मग आपल्याला एवढा मोठा खर्च झालेला नंतर वाईट वाटतं। त्यासाठीच ही बागकाम अशी गोष्ट आहे की तिथे आपल्याला अनुभवातून शिकायचं आहे। आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण झाडांना खत कशी करायची ते पाहणार आहोत। तर भेटू आपण नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।